लागेल. काय शिकवते वारी आम्हाला? वारीला अनेक 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 असे पैलू आहेत. आपण सगळे चालतोय, तुम्ही चालताय, मी चालतोय, ज्येष्ठ नागरिक आपल्या दिंडीमध्ये अनेक आहेत, ते चालतायत. शरीराची तमा न बाळगता, गैरसोयीची तमा न बाळगता, ऊन असो पाऊस असो, वारा असुंदानं लोक चालतात. जेवणाची अनुकूलता असो प्रतिकूलता असो, झोपायची अनुकूलता असो प्रतिकूलता असो, माझे सद्गुरू संत श्रेष्ठ दुंडा महाराज देगलूरकर हे ज्ञानसूर्य होते. ते असं म्हणत असत, सोय होईल यात नवल काय, गैरसोयीला जो सोय म्हणतो त्यालाच वारकरी म्हणा. आम्ही सगळे चालत निघालो. आज सकाळी आपली दिंडी इथं आली. झी मराठीनं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आणि साऱ्या तरुण मुलांचं कौतुक केलं. आज ज्या अनेक वाहिन्या ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं चित्रीकरण करत आहेत आणि जे लोक वारीला आले नाहीत त्यांना वारीचं प्रक्षेपण घर बसल्या दाखवत आहेत. ही त्यांची खूप मोठी कामगिरी आहे की रस्त्याने चाललेला पालखी सोहळा, एखादा वयोवृद्ध असेल त्याला जर चालत येणं जमलं नसेल तर तो घरात बसून हा सोहळा या वाहिन्यांच्या मार्फत पाहू शकतो. जी मराठीने पण चांगला उपक्रम केला की रस्त्याने या साऱ्याचं चित्रीकरण करून युट्यूबच्या माध्यमातून का होईना पण समाजापर्यंत ज्ञानोबा तुकोबाचे विचार प्रस्तुत करण्याचा एक स्तुत्य उपक्रम केला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. त्यांनी उत्तम उपक्रम केला. हा पालखी सोहळा घराघरात गेला. या सर्व पालखी सोहळ्यात आम्हाला काय मिळालं तर एक लक्षात ठेवा, पालखी सोहळा रस्त्याने जात असताना पंढरीची वारी आम्हाला काय देते असं जर कोणी विचारलं तर नीतिमूल्यांचं शिक्षण देणारी ही पंढरीची वारी, इंद्रियांना सत्पथगामी करणारी पंढरीची वारी, मनाला वळण लावणारी पंढरीची वारी, व्यसनापासून माणसाला अलिप्त करणारी पंढरीची वारी, समतेचा महामंत्र देणारी पंढरीची वारी, जातीयता निर्मूलन करणारी पंढरीची वारी, अंतःकरणाचं मळप दूर करणारी पंढरीची वारी, अंतःकरण शुद्ध करणारी पंढरीची वारी. 1 2 3 4 की 1 का 2 का 3 का 4 असे अनेक आपल्याला त्याचे आयाम सांगता येतील की पंढरीच्या वारीनं काय झालं. एक एक अनुभव लाख मोलाचा आहे. आम्ही मुंबईला राहणारी सगळी माणसं अर्धा किलोमीटर आम्ही रिक्षाने जातो. आमच्या गावातून विरारला जायचं असेल तर माणूस कदाचित रिक्षातच बसून जाईल. कोण चालत जाईल? मग काय वारकऱ्यांची सेवा करायचं लोकांनी ठेवलंय. यावर्षी एका टीमनं सासवडचा घाट चढून आल्यानंतर ज्येष्ठ वारकऱ्यांच्या पायाचं मॉलिश केलं आयोडेक्स लावून. घरात बायको सुद्धा करत नसेल पण या वारकऱ्यांचं स्वागत किती जंगी केलं जात आहे. पायाला फोड आले पण माझ्या लक्षात ठेवा, कदाचित पायाला फोड आले असतील पण पंढरीच्या वारीनं आपल्या हृदयाच्या विकाराचे फोड फुटले आणि हृदय स्वच्छ झालं. ही पंढरीच्या वारीची सर्वात मोठी फलश्रुती आहे, लक्षात ठेवा. एक वारकरी मला भेटला रस्त्याने. त्याच्या पायाला पट्ट्या बांधल्या होत्या, पांढऱ्या पट्ट्या. त्याला झाली 10 वर्ष. आता जवळपास 30 वर्ष मी पंढरीच्या वारीमध्ये मार्गक्रमण करतोय. अनुभवाची शिदोरी खूप मोठी आहे. त्या पायाला अशा पट्ट्या बांधल्या होत्या, बँडेज बांधलं होतं पांढरं. त्या आमच्या दिंडीत त्याला विचारलं, हे काय बांधलंय पायाला? आता रात्री लत बसला नाही. त्याने हसत हसत सांगितलं, ते शब्द मला आजही आठवतात. पायाला पट्ट्या बांधल्या असताना त्याला विचारलं, हे काय हो पायाला पट्ट्या बांधल्यात? त्या तो हसत म्हणाला, हे पंढरीच्या वारीचे पैंजण आहेत. दृष्टांत संपला. ही सकारात्मक भूमिका केवढी मोठी आहे. पायाला जखम झाली खरी, त्याला पट्टी बांधली ही पण गोष्ट खरी, पण त्या झालेल्या दुःखाची वेदना अंतःकरणाला यत्किंचित नाही. हो दे जखम झाली तर, पण पंढरीचा मुक्काम मी गाठणार आहे. ही जी प्रतिकूलतेतली अनुकूलता वारीच्या पंढरीच्या रस्त्यावर आम्हाला मिळते. मन कसं नितळ झालंय, मन कसं स्वच्छ झालंय. पहिल्या दिवशी आम्ही निघालो, वडकी नाल्यापर्यंत आलो, वडकी नाल्यावरनं सासवडला आलो, सासवडवरनं जेजुरीला आलो. एक एक मुक्काम जसा जसा पंढरीचा जवळ यायला लागला तो माणसाला आज आनंद आहे. पंढरी जवळ आली. उद्या चिंचेखालचा मुक्काम, परवाच्या दिवशी श्रीराम मठात मुक्काम, 13व्याच्या दिवशी दशमीला चंद्रभागेचं स्नान.
ही सारी सारी भूमिका आमच्या अंतःकरणासमोर आहे. आम्हाला आनंद आहे. आणि याचं कारण काय असेल? आमचा सर्वात मोठा पंढरीच्या वारीचा फायदा आहे, लक्षात ठेवा. मी एक शब्द बोलून आलो आता की इंद्रियांना सत्पथगामी करणारी पंढरीची वारी, मनाला मनपण देणारी पंढरीची वारी, अंतःकरण शुद्ध करणारी पंढरीची वारी, हे एक एक विषय सगळे प्रवचनाचे आहेत, लक्षात ठेवा. भगवंतानी आपल्याकडनं वारी करून घेतली. आपल्या दिंडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य कोणतं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर हजारो दिंड्या चालतात, पण सर्वेश्वर दिंडीचं सर्वात मोठं कौतुक कोणतं असेल तर संत जनाबाईने आम्हाला उपदेश केला, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. दोन गोष्टी आयुष्यात झाल्या पाहिजेत. एक म्हणजे पंढरीची वारी झाली पाहिजे आणि दुसरी म्हणजे ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. एक जनाबाई सारखी अक्षरशत्रू असणारी पण संत परंपरेमध्ये आपला अधिकार प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण करणारी एक विदुषी, ज्ञानेश्वर महाराजांना अभंग म्हणा असा अधिकार जिचा होता, ती जनाबाई सर्वसामान्य माणसाला उपदेश करते आहे की लोक हो, तुमच्या आयुष्यात दोन गोष्टी झाल्या पाहिजेत. एक पंढरीची वारी झाली पाहिजे आणि दुसरी ज्ञानेश्वरी वाचली गेली पाहिजे. हा दूरदृष्टिकोन वैदिक परंपरेचे आणि वारकरी परंपरेचे पाईक असणारे परमपूज्य दादा यांनी डोक्यात आणला की आमच्या दिंडीत वारकरी पायी चालला पाहिजे, त्याच्याकडनं पंढरीची वारी झाली पाहिजे आणि त्याच्याकडनं ज्ञानेश्वरीचं पारायण पण झालं पाहिजे. आणि म्हणून मला अत्यंत स्वाभिमानानं सांगा वाटतं की हजारो दिंड्या चालत असतील, पण वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार पंढरीच्या वारीबरोबर ज्ञानेश्वरीचं पारायण असणारी ही आमची एकमेव दिंडी असेल, याचं आपण निश्चित स्वरूपानं कौतुक केलं पाहिजे. हा आपला सर्वात मोठा बहुमान असेल. पंढरीच्या वारीचं आणखीन एक वैशिष्ट्य कोणतं असेल तर आपण सगळे लोक एक अनुभवू शकता की पंढरीच्या वारीचं कौतुक करताना साधू संतांनी असं वर्णन केलंय, पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. एका वर्तमानपत्राला आता मी लेख दिलाय, त्यात लिहितंय समतेचं अभियान म्हणजे पंढरीची वारी आहे. इथं उंच नीच भेद मावळला, श्रेष्ठ कनिष्ठ तो सुद्धा त्याला नमस्कार करतो. जरा बोलू का? घरामध्ये कदाचित सासू त्या सुनेला छळत असेल, पण सासून सुनबाई दोघं जर पंढरीच्या वारीला आले तर सुनबाई सासूच्या पाया पडते नवल काय, पण सासू पण सुनेच्या पाया पडते. माऊली माऊली. घरी गेल्यावर माऊली बोलेल का? घरी गेल्यावर ती माऊली म्हणणार नाही, तिची सावली वेगळीच असेल कदाचित. पण पंढरीच्या वारीला आल्यानंतर एकमेकाच्या पाया पडणं हा जो धर्म वारकरी संतांनी शिकवला, ती समता प्रस्थापित केली. मी आता बघतो आमचे एक मित्र आहेत, खूप श्रीमंत आहेत, त्यांची रेंज रोवर रस्त्याने चालली. रेंज रोवर मध्ये जाणारा माणूस, त्याचा ड्रायव्हर किती असेल? 10,000 रुपयाचा तो ना ड्रायव्हर. पण एवढे मोठे ते ऑफिसर असणारे, ज्ञानोबरायची पालखीची आरती झाली की त्या ड्रायव्हरला पण नमस्कार करतात, माऊली माऊली माऊली. हा समतेचा केवढा मोठा मंत्र आहे. पंढरीची वारी समता शिकवते, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, हे शिक्षण आम्हाला साधू संतांनी दिलं. आम्ही सगळे नाचत पंढरीच्या वारीला निघालो. मी समग्र वारकऱ्यांना अत्यंत चांगला विचार या प्रसंगी निश्चित स्वरूपानं देऊ इच्छितो, आणि तो कोणता असेल तर पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत. हे तुकाराम महाराजांनी स्वाभिमानाने सांगितलं. आमच्या वाडवडिलांनी पंढरीची वारी दिली. तुम्ही पंढरीच्या वारीला जाताय नवल काय? पंढरीची वारी करताय, आश्चर्य काय? पण खरा प्रयोग पुढे आहे. माझ्याकडे लक्ष द्या. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागे. आपण आपल्या पुढच्या पिढी करता ही सर्वात मोठी संपत्ती कमावली, हे कधी नाही विसरलं पाहिजे. स्थिती चांगली नसेल, वारकऱ्याचं एखाद्या बँकेमध्ये पासबुक असेल का नसेल, खाता असेल का नसेल, हे नाही सांगू शकत. आणि कदाचित वारकऱ्याचं बँकेमध्ये खातं असेल तरी त्याच्यामध्ये लाख रुपयाची तरी नोंद असेल का नसेल हे सांगता येत नाही. 5 आकडी सुद्धा रक्कम नसेल, कारण वारकरी काही टेबला खालून घेत नाही, त्याचा घामाचा पैसा आहे. माझ्यावर खूप चांगले संस्कार केलेले ज्यांनी केले
ते परमश्रद्धेय वैकुंठवासी सदानंद गुरुजी आळंदी करते. ते म्हणायचे, वारकऱ्याची खिशातली 10ची नोट, वारकऱ्याच्या खिशातली 10ची नोट ही 1 लाखाबरोबर आहे. वारकऱ्याच्या खिशातली 10ची नोट 1 लाखाच्या बरोबर आहे, लक्षात ठेवा. वारकऱ्याच्या बँक बॅलन्सचा विचार करू नका, कदाचित लाखाच्या आत असेल. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, वारकरी म्हणवणाऱ्या बापांनी कदाचित आपल्या मुलांकरता बँक बॅलन्स मोठा ठेवला नसेल, पण त्याच्या घरात गाथा आणि ज्ञानेश्वरी असेल तर पुढच्या पिढीची ही सर्वात मोठी संपत्ती असेल, लक्षात ठेवा. हे काम आमच्या वारीनं केलं. माणसाला सत्पथगामी केलं, चांगल्या मार्गाला लावलं. पण आमची पंचसूत्री काय सांगते? एकनाथ महाराजांनी सांगितलेली पंचसूत्री असली पाहिजे. 5 गोष्टी वारकऱ्याच्या घरात असल्या पाहिजेत. 1, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. वारकरी संप्रदायाने खूप मोठं काम केलंय. या संतांच्या शिकवणीनं महाराष्ट्र सुसंस्कृत आहे, नाही तर याचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. आज महाराष्ट्रात शांती प्रस्थापित आहे, याची सारी पाळमुळं बीज ही पंढरीच्या वारीमध्ये आहे. ज्ञानोबा तुकोच्या पालखी पण एकदा गळ्यात तुळशीची माळ घातली की जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी. आमच्या वारकरी संप्रदायाने पथ्य शिकवली. गळ्यामध्ये तुळशीची माळ आज अनुभवतोय. पंढरीची वारी खूप विकसित झाली. लाखोचा समुदाय पंढरीच्या वारीला चालू लागला. पंढरीची वारी जे एक आकर्षण आहे. मला आनंद होतो हे सांगताना की ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज चालले असतील त्यावेळेस या काट्याकोट्यातून चालले असतील, पाया जेवायला मिळालं नाही, ज्ञानोबा तुकोबाला जेवायला मिळालं नाही, इथं सूर्यप्रकाश एवढी स्वच्छ करायला जेवायला मिळालं नाही कदाचित त्या काळामध्ये. पण सध्या ज्ञानोबा तुकाराम बोलतोय त्याला गुलाबजामशिवाय जेवण नाही. ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की त्याला जिलेबीशिवाय जेवण नाही. पंचपक्वान्नाचा आस्वाद घेतोय. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. या साधू संतांनी स्वतः अपेष्टा भोगल्या, हाल भोगले, पण आमच्यासाठी हा राजमार्ग पंढरीचा निर्माण करून ठेवला. आमच्याकरता उपासना मार्ग तयार करून ठेवला. हे कसे होते संत, त्याचं चिंतन आपण रस्त्यानं पंढरीच्या करतो आहोत. संतुष्ट सततम योगी, यांची संतुष्टता कधी भंग पावली नाही. सासवड पासून आपण चिंतन करतोय की पाऊस पडला नाही म्हणून काही समुद्र आटला नाही. समुद्र अथांग आहे. जीवनामध्ये प्रतिकूलता आली तरी संतांची संतुष्टता संपली नाही, त्यांची धैर्यशीलता संपली नाही, त्यांचा दृढ निश्चय संपला नाही. ज्ञानोबाराय वर्णन करतात भगवंताच्या मुखामध्ये की असा पुरुष धारणेचा, अशी धैर्य शक्ती ज्याची जागृत आहे, जो निश्चयापासून च्युत झाला नाही, ज्यांनी मन आणि बुद्धी माझ्या चरणावर समर्पित केली आहे. भगवान म्हणतो तो मला अत्यंत प्रिय केलंय. यो मद्भक्त समे प्रिया, यो मद्भक्त समे प्रिया, तो भक्त मला प्राणापेक्षाही प्रिय आहे. पण काल आपण चिंतन केलं की भगवंतानी बोलून गेला की बायकोवर जितकं प्रेम असतं तेवढं प्रेम मी भक्तावर करतो. मी जिथे उपक्रम केला तिथं उपसंहार करतो. खूप मोठं अभियान आहे. महाराष्ट्रभर आम्ही सांगत आलोय की विरार सारख्या एका ठिकाणी, एका बेटावर चिखलडोंगरी नावाचं गाव असणार, ज्या गावामध्ये 3 तपापेक्षा अधिक काळ दादांनी आपली उपासना केली. खूप मोठं सत्र उघडलं आणि ज्यांना परमार्थाचा अधिकारही नव्हता अशा लोकांना सुस्नात केलं आपल्या उपदेशाच्या तुषाराने. आज आम्हाला कौतुक वाटतंय की आमची ही सगळी मुलं गणपती अथर्वशीर्षाचं सहस्त्रावर्तन करतात, ज्ञानेश्वरी वाचतात, भजन करतात, नामस्मरण करतात. ही दादांनी केली खूप मोठी सम्यक क्रांती आहे. याचा अनुभव आपण कधीतरी घेतला पाहिजे, निश्चित स्वरूपाने मानावं लागेल. गणपती अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तन करणं ही सामान्य गोष्ट नाही.
भजन करणं ही सामान्य गोष्ट नाही. मला हे स्मरण होण्याचं कारण, नुकत्या दूरदर्शनच्या कीर्तनात मी सांगितलंय की रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्य आहेत. पण सर्वात मोठं आश्चर्य कोणतं असेल तर रामायण आणि महाभारत ज्यांनी लिहिलं ते कोळी समाजाचे होते. हा कोळी समाजाचा आमच्यावर खूप मोठा केलेला उपकार आहे हिंदू धर्मावरचा. रामायण लिहिणारे स्वतः वाल्या कोळी हे जगप्रसिद्ध आहे. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. आणि महर्षी व्यास हे मत्स्यगंधेच्या पोटी जन्माला आले. हा इतिहास सर्वश्रुत आहे. त्या महाभारतामध्ये कथा आहे की पांडव हे सत्शील होते, शालीन होते, कुलीन होते. आणि महाभारत एका वाक्यात ऐकायचं असेल तर माझं ते माझंच आणि माझ्या भावाचं ते पण माझंच. छल कपट केलं, जुगाराला, तर त्यांना जुगार खेळण्याची बुद्धी का झाली? आणि शकुनी मामानी त्यांना फासे खेळायला बोलवलं, सारीपाठ खेळायला बोलवलं. आणि शकुनी मामा त्यात वस्ताद होता. शकुनी मामा वस्ताद होता. मी कोणाचा उपमर्द करत नाही, पण मी पुराण वाचलंय, त्यात मामा हे कॅरेक्टर फारच विचित्र आहे. कंस मामा, बरोबर आहे ना, मारीच मामा, शकुनी, त्याचं नाव शकुनी पण पक्का अपशकुनी. काही काही नाव असे असतात, नाव सोनाबाई हाती कतलाचा वाळा, तसा तो शकुनी होता. पण शकुनी फासे टाकण्यात फार हुशार होता. लंगडा होता पायाने. सातारला एक म्हण आहे, कान कैपती लंगड हिकमती होता. काय फासे टाकले कोणाला माहिती, पण पांडवांच्या दैवाचे फासे पडले उलटे मामाच्या कृपेनं. सगळं हरले पांडव, काही ठेवलं नाही, काही ठेवलं नाही, सगळं हरले पांडव. होतं नव्हतं तेवढं सगळं हरले. संपत्ती हरले, राज्य हरले. आणि काय धर्मराजा युधिष्ठिर धर्मनिष्ठ होता, पण काय त्याच्या डोक्यामध्ये आलं, आपली बायको सुद्धा पाण्यावर लावली. जुगारी माणसाचं असंच असतं, मिळालं तर डाव, पण त्याचे हाव वाढते, पुढच्या डावात जास्त मिळेल, पुढच्या डावात जास्त मिळेल, आणि सगळं घालवून बसलो भिके कांगाल होऊन घरी येतो. आपल्यातलं कोणी जुगार खेळत नाही वारीत असल्यामुळे, पण कोकणामध्ये गणपती बसले की जुगारी बसतात, जोवर गणपती येतो तोपर्यंत. एकाने तर 11 दिवसाचा गणपती 21व्या दिवशी नेला. का म्हणले? रमीचा डाव पुराच झाला नाही म्हणून जुगार चाललाय. जेव्हा डाव पुरा झाला तेव्हा मंगलमूर्ती मोरया, विसर्जन चालू असतं. काय काय बरं वाटलं का नाही सांगितल्यावर? एवढा मोठा युधिष्ठिर राजा होता, पण त्याला काय दुर्गती झाली, स्वतःची बायको सुद्धा पाण्यावर लावली आणि द्रौपदी सुद्धा हरला. मामाने फाशे टाकले, हरला. आणि शेवटचा डाव लावला. इकडे लक्ष द्या, शेवटचा डाव अत्यंत धूर्त होत शकुनी. शकुनीने शेवटचा डाव लावला. या डावामध्ये जर हरला तर पांडवांनी 12 वर्ष वनवासाला जायचं आणि 1 वर्ष अज्ञातवासात राहायचं. मी तुम्हाला कुठं चालवलंय बघा. 12 वर्ष वनवासात जायचा आणि 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवास म्हणजे त्या 1 वर्षात त्यांना कोणी ओळखलं नाही पाहिजे. आणि जर ओळखलं तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. मामा हुशार होता. त्याच्या डोक्यात असं होतं की 12 वर्ष ते वनवासात गेले की 12 वर्ष कौरव मोकळे झाले, 1 वर्षाचा अज्ञातवास, 1 वर्ष झोपायचं नाही. जगात कुठे असतील तरी पांडव शोधून काढायचे आणि पुन्हा 12 वर्ष त्यांना पाठवायचं. काय मामाची बुद्धी असेल. होता बलदंड, तो भीम कुठे झाकण्यासारखा आहे काय? कुठे असेल तरी भीमाला ओळखून काढू. धनुर्धारी अर्जुन कुठे असेल तिथं ओळखून काढू. नकुल सहदेव एवढे सुंदर दिसत होते, जगाच्या पाठीवर त्यांच्या लावण्याला तोड नव्हती. तो नकुल आणि सहदेव कुठे असेल तिथं आपण निश्चित स्वरूपाने त्यांना पकडू, ही मामांची संकल्पना होती. 12 वर्ष वनवास भोगला पांडवांनी, पण 13व्या वर्षी जो अज्ञातवास सुरू झाला ना, कुठेतरी जाऊन लपलं पाहिजे.
आणि त्या अज्ञातवासामध्ये, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, अज्ञातवासामध्ये 1 वर्ष कुठेतरी लपून राहायचं म्हणून पांडव 13व्या वर्षी ज्या गावात आले आणि अज्ञातवास भोगला ते वेळापूर गाव आहे. जरा तुम्हाला कुठून कुठे आणलं मी. 1 वर्ष पांडव इथं राहिले. एक चक्रा नगरी हे महाभारतातलं या गावाचं नाव आहे. नंतर हळूहळू वेळ झाली, काय वेळापूर झालं त्या वेळेचं त्यांनाच माहिती. आणि या नगरीचं नाव एक चक्रा नगरी. आणि म्हणजे गाडी न्यायची, लाडू बुंदी जिलेबी काय असेल ती खायची, ती बैल पण खायची, तो माणूस पण खायचा. काय बकासूर असेल, म्हणजे मी त्या बकासुराची गोष्ट सांगतोय. अशी समाजात पण बकासूर भरपूर आहे, ज्यांना बुधवार कळत नाही, सोमवार कळत नाही, एकादशी कळत नाही आणि शिवरात्र कळत नाही. हे बकासुराचे वंशजच म्हटले पाहिजे जराशे. काय त्या एकेका घराची पाळी असायची. कुंती माता आपल्या 5 मुलांसकट इथं राहत होती. वेश बदलून होते, सगळेजण आपापले वेश बदलले होते. रडारड झाली त्या ब्राह्मणाच्या घरात. त्या ब्राह्मणाला कुंतीने विचारलं, का रडता बाबा? त्या ब्राह्मणाच्या घरी आश्रयाला राहिले होते. ते म्हणले, आज आमच्या घराची पाळी आहे, 1 गाडीभर अन्न आणि 1 माणूस पाठवायचा आहे. आता आमच्या घरात 1 माणूस जाणार. कुंती म्हणाली, काळजी करू नका, कायमचा खटका मिटवते. माझा 1 मुलगा आहे ना, असले 100 बकासूर मारून येतो. ते म्हणले, तुम्ही आमचे अतिथी आहे, तुम्हाला कसा त्रास देणार? तुमच्या मुलाला काय म्हणून पाठवायचं? जे होईल ते माझ्या मुलाचं होईल, काळजी करू नका, तुम्ही शांत बसा, माझा मुलगा जाऊन येईल. आणि कुंती मातेला आपल्या मुलाचा पराक्रम माहिती होता, त्याने भीमाला पाठवलं. मला काही अशी कपोलकल्पित गोष्ट सांगायची नाही, जे आपल्याकडे आलंय परंपरेनं ते सांगतो 1-2 मिनिटांमध्ये. बकासुराला मारून टाकलं बकासूर. पण पांडवांवर भगवंताचं किती प्रेम होतं त्याचं हे दर्शन आहे. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचं चिंतन सांगतो. प्रेमळाची वार्ता काय सांगितलं. प्रेम व्यक्त करायला शब्द नसतात, पण भगवंताचं प्रेम कसं पांडवांवर होतं हे मानावं लागेल. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. तुकाराम महाराजांनी फार सुंदर वर्णन. प्रेमाचं सूत्र असं असतं की भगवान सुद्धा वश होतो आणि त्यांच्या मागे जातो. पंढरीची वारी ही प्रेमाची वारी आहे. समारोप करताना सांगतो. झालं काय, हा शकुनी काही गप्प बसला नाही. शकुनीला वास लागला आणि शकुनीने हे पांडव पकडले. अजून वर्ष व्हायला 4 महिने शिल्लक होते, तो पांडव पकडले आणि सभा बसली. आणि सभेमध्ये असं ठरलं की आता पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. शकुनीच्या या वक्तव्यानं दुर्योधनाला आनंद झाला. दुःशासन उड्या मारायला लागला. कर्णाने तर 2 कोलांट उड्या मारल्या. बरं झालं, आता 12 वर्ष निवांत पुन्हा. धर्मराजा म्हणाला, बरोबर आहे, आम्ही डाव मांडला होता, त्या डावामध्ये ठरलं होतं की 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, आणि आम्ही आता पकडले गेलो. भगवान श्रीकृष्णाचं किती प्रेम होतं या भक्त राजांवर, जे सदैव संतुष्ट होते, जे निश्चयात्मक त्यांची बुद्धी होती, ज्यांनी मन आणि बुद्धी भगवंताच्या चरणी समर्पित केली होती. असे शालीन कुलीन असणारे पांडव, त्यांच्यावर प्रेम असणारा परमात्मा तिथे धावून आला. भगवान श्रीकृष्णाने त्या धर्मसभेत प्रवेश केला आणि शकुनी मामाला विचारलं, काय चाललंय? पांडव पकडले गेले. ठरलं होतं 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवासात ते पकडले गेले. आता पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. देव म्हणाले, बसा सगळे सभाजन हो, बसा. सर्व सभेने भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि सर्व धर्मसभा खाली बसली आणि भगवंतांनी भाषणाला सुरुवात केली. धृतराष्ट्रासह सर्वांना सांगितलं की तुमचं गणित कुठंतरी कच्चं आहे. पांडवांची 12 वर्ष पूर्ण झाली आणि 13वं जे अज्ञातवासाचं वर्ष तेही पूर्ण झालंय. शकुनी मामा म्हटला, कुछ तरी गडबड आहे, हा काळा माणूस काय घोटाळा करील नाही सांगता येत. आता तरी बरं होतं, पण हा नेमकाच टपकला मध्येच. बरे गेले असते पांडव 12 वर्ष, पण आता हा आला, हा माणूस काहीतरी गोंधळ करील, कृष्णवर्णी आहे, काहीतरी कृष्ण कारस्थान करील. शकुनी मामा लंगडत उठला. तो म्हणला, यादवा तू हे बोलायचं कारण नाही. ठरल्याप्रमाणे त्यांनी 12 वर्ष गेलं पाहिजे आणि 1 वर्ष परत अज्ञातवास भोगला पाहिजे. त्यांनी सांगितलं, भोगला पाहिजे, बरोबर आहे, पण शकुनी
मॅट्रिकला तू गणितात नापास झालायस, तुझं गणित कच्चं आहे. मी तुला सांगतो हिशेब कसा आहे. हिशेबाचा तू कच्चा आहे, तुला फाशे टाकायची अक्कल आहे, पण गणिताचा हातचा धरायची अक्कल नाही. तुझी गणितं कायमच चुकलेली आहेत. वास्तविक आपल्या गावामध्ये चांगल्या पद्धतीचा संसार करावा, राज्य करावं. तू बहिणीच्या दारामध्ये तुकडे मोडायला आलास आणि या ठिकाणी मला गणिताची अक्कल शिकवतोस. मी तुला गणित शिकवतो काय ते. मग गणित सगळं भगवान श्रीकृष्णाने केवळ पांडवांच्या प्रेमासाठी धर्मसभेत सांगितलं. 12 वर्ष झाली ना, झाली. 13 वर्ष किती, 12 महिन्याचं झालेत किती, 8 महिने. मग देवाने सांगितलं मागची 12 महिने जे आहेत त्या 12 महिन्यामध्ये दर वर्षांनी 3 वर्षांनी एक अधिक मास आला. तो तुम्ही मोजला? दर 3 वर्षांनी अधिक मास येतो, तो मोजला का? शकुनीला जाग्यावर कंप सुटला. 3 वर्षांनी जर एक अधिक मास आला तर 12 वर्षात 4 अधिक मास आले. ते 4 महिने जर मोजले तर ते 8 आणि हे 4 मिळून 13 महिने पूर्ण झाले आणि पांडव सुटले. दृष्टांत संपला. हे भगवंताचं प्रेम अर्जुनावर किती होतं, पांडवावर किती होतं. ज्या ठिकाणी भगवत प्रेम जन्माला येतं तिथं भगवान काय करेल हे सांगता येत नाही. पंढरीचा वारकरी जो आहे तो भगवंतावर निस्सीम प्रेम करणार आहे आणि भगवंताचं पंढरीच्या वारकऱ्यावर इतकं प्रेम आहे. तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलंय. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. प्रवचनाचा समारोप करताना तुम्हाला एवढंच सांगणार आहे की आता पंढरी जवळ आली. आपल्याला असं वाटतंय की कधी पंढरीला जाईल, कधी विसवावी येईल, चंद्रभागेचं दर्शन कधी होईल. पांडुरंगाच्या आपली जेवढी तळमळ आहे त्यापेक्षा शतपटीनं पांडुरंगाची तळमळ आहे की पंढरीचे वारकरी माझ्या दिशेने येतात. आता वेळापूरला आलेत, उद्या ते भंडी शेगावला येतील, रिंगण खेळतील, वाखरीच्या मुक्कामाला येतील आणि पंढरीत प्रवेश करतील. पांडुरंग परमात्मा आपल्या साऱ्या वारकऱ्यांची वाट बघतोय की आनंदाची वारी, प्रेमाची वारी तुमची सर्वांची सुफल हो. अत्यंत आनंदानं आपण पंढरीची वारी करूया. या दिंडीमध्ये खूप मोठं नेतृत्व आमचे माननीय कांता काका खरे हे गेले अनेक वर्ष करतात. या दिंडीचं अत्यंत चांगलं नेतृत्व वैकुंठवासी दादांच्या नंतर वैकुंठवासी भामा काकू यांनी केलं. आज त्यांच्या पश्चात माननीय निलेश जोशी हे या पंढरीच्या वारी सहभागी. दादांचे परमभक्त आहेत, पण त्यांनी गेली अनेक वर्ष या दिंडीला आपलं योगदान दिलंय. आमच्या दिंडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की आमच्या दिंडीमध्ये हजारो लोक सहभागी होतात, पण 40 लोकांचं आमचं जे मजबूत मंडळ आहे, कारभारी मंडळाच्या वतीनं केला झालेला हा खूप मोठा वारीचा पसारा, हे सगळं एक अद्भुत अभियान आहे. आमचे 40 हे कारभारी मंडळाचं जे काही कौतुक आहे ते खूप मोठं आहे. आमची तरुणी बांड मुलं सकाळी जातात, पाल ठोकतात, आचारी उत्तम स्वयंपाक करतात. आमच्या दिंडीचं वर्णन करायचं झालं तर सर्वेश्वर दिंडी ही VIP दिंडी असं म्हणावं लागेल. आणि एका रंगाची दिंडी. आमच्या सगळ्या महिला एका रंगाचे साड्या नेसतात, एका रंगाचे सगळे पुरुष पांढरी टोप्या घालतात आणि नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळीया पंढरीच्या वारीचा आनंद लुटतात. जवळपास आमच्या दिंडीला 5 तपाची खूप मोठी परंपरा लाभली. दादाने दिलेला हा खूप मोठा वारसा आम्ही जतन केलाय. आमच्या समवेत उत्तम शिंग वाजवलं ते आमचे सचिन पुजारी आहेत, उत्तम पकवाजपटू निळोबा गोरठाणकर आहेत. ही सारी मंडळी पंढरीच्या वारीमध्ये समाविष्ट झालेली आहेत. सगळ्या तरुणांना मी संदेश देतो की आपल्या भाग्यानं आपण मागणी मागूया की पंढरीचा वारकरी वारी चुकवून दे हरी, आमच्याकडनं वारी घडावी. किती माणसं रस्त्याने चालतायत आमच्या आता पाय थकलेत, पण तरी सुद्धा या वारीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं असेल तर आनंद तेथीचा मुकियासी वाचा, बहिर ऐकती काणी रे, आंधळ्यासी डोळे पांगुळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. म्हातारी माणसं सुद्धा तरण्यासारखी वारीमध्ये सहभागी होतात. हे वारीनं त्यांना दिलेलं तारुण्याच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. आमच्या दिंडीचं वैशिष्ट्य, आमच्या दिंडीमध्ये वाटचाल आहे, आमच्या दिंडीमध्ये ज्ञानेश्वरी आहे, आमच्या दिंडीमध्ये हरिपाठ आहे, आमच्या दिंडीमध्ये भजन आहे, आमच्या दिंडीमध्ये विणापहार आहे, आमच्या दिंडीमध्ये दररोजचं नामस्मरण आहे. ही सगळी करणारी आमचे भरत बुवा असतील, मनीष बुवा असतील, त्यांचे सगळे भजनी कलावंत असतील. पण वैकुंठवासी गुरुवर्य तुळशीराम दादा दीक्षित आणि वैकुंठवासी गुरुवर्य मारुती बुवा बागडे, आदरणीय पद्माकर बुवा, या सर्व लोकांची परंपरा या भजनी मंडळाने सादर सांभाळली, हे सुद्धा त्यांचं कौतुक आहे.
मी आजच्या या पर्वप्रसंगी वेळापूरच्या या मुक्कामामध्ये मारुतीरायाच्या चरणी ही सेवा समर्पित करत असताना तुमच्याकडनं अशाच स्वरूपाची पंढरीची वारी होत राहो अशी एक मंगल शुभेच्छा देतो. आज या मुद्दाम वारीच्या रस्त्यावर झी मराठी या वाहिनीनं हे सारं चित्रीकरण केलंय आणि सर्व आणि झालेली सेवा ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करतो. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव, पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे